अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना जळगावातील घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? सहाय्यक जिल्हा निबंधक अकोला किरण पुरुषोत्तम चौधरी यांना अँटी करप्शनने त्यांच्यावर ट्रॅप केला होता आणि त्यांना वर्ग 1मध्ये आपण त्यांना अटक केली होती. त्याच्यानंतर अँटी करप्शनने इथलं त्यांच्याकडे एक साईप्रभा ऑर्किड गणेश कॉलनीमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे, तर त्या फ्लॅटला त्यांनी सील केलं होतं. 2-4 दिवसानंतर असं लक्षात आलं शेजाऱ्यांना की ते सील केलेलं कोणीतरी मागणं ब्रेक करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 112 डायल 112ला कॉल केला आणि पोलीस तिथे तात्काळ पोहोचले आणि 2 आरोपी प्रसाद नारखेडे आणि प्रवीण महाजन यांना जळगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना इंट्रोगेशनमध्ये असे लक्षात आले की हा जे किरण पुरुषोत्तम चौधरी हे जे वर्ग 1चे जिल्हा निबंधक आहेत यांच्यामार्फतच ही घरफोडी त्यांनी मुद्दामून घडून आणली होती. त्याच्यामध्ये एक आरोपी त्यांचा साला आहे मनोज झोपे, हा देखील पोलिसांना वॉन्टेड आहे. परंतु आज किरण पुरुषोत्तम चौधरी वर्ग 1 यांना जळगाव पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये असं खोटं कारस्थान केलं आणि स्वतःच्याच घरी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक केलेली आहे. तर काय उद्देश होता या सगळ्या घरफोडी करण्यापाठी? याच्यामध्ये नंतर 2-4 दिवसानंतर जेव्हा अँटी करप्शन जळगाव यांनी जेव्हा ते सील फोडलं तर त्याच्यामध्ये भरपूर कॅश आणि हे रिकव्हरी झाली. त्याच्या डिटेल्स माझ्याकडे नाहीत, परंतु सध्या प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं उघडकीस आलेलं आहे की ही घरफोडी घेऊन म्हणजे खोटी घरफोडी स्वतःच्याच घरी करून आतमधलं जेवढं कॅश आणि गोल्ड आहे हे ते लंपास करणार होतं. त्यांच्या पत्नीचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. नक्की आतापर्यंत पोलीस तपासात ते समोर आलं? याच्यामध्ये आता हे जे 2 आरोपी होते प्रसाद नारखेडे आणि प्रवीण महाजन यांनी आम्हाला असे सांगितले होते की त्याचा जो साला आहे मनोज झोपे यांनी हे सगळं घडवून आणलेत आणि याचा मुख्य सूत्रधार जो आहे तो किरण चौधरीच आहे. परंतु त्यांची पत्नी देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे की नाही त्यांचा आज आपण कोर्टात त्यांना हजर केलेला आहे. त्याच्या PC आपल्याला त्याचा खुलासा होईल. पण आतापर्यंत पोलीस न्यायालयात काय PC वगैरे काही मिळालं? आत्ता त्यांना जस्ट न्यायालयात नेलेलं आहे. आता PC किती दिवस मिळतो ते आपल्याला कळेल. सर, आरोपींची काही संख्या वाढण्याची शक्यता? आता सध्या तरी 2 अटक आहेत. हा तिसरा आज एक अटक झालेला आहे. मनोज झोपे हा देखील आरोपी आहे, त्याला देखील अटक होईल आणि या चौघांच्या इंट्रोगेशनमध्ये अजून जर कोणी चौथा आरोपी असेल तर त्याला देखील अटक केली जाईल.